आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर झाडांना काही बांधलेलं दिसतं हं. किंवा झाडाला काही ठोकलेलं दिसतं. हा काय प्रकार आहे? हे अलीकडच्या काळात वाढलेला खूप प्रकार आहे मोठा. कारण पूर्वी असं काही एवढा प्रकार नव्हता. बाहेरचे लोकं येणारी भक्तगण, ते चिठ्ठ्या लिही, खिळे ठोक, हे असे प्रकार करतात. चुकीचे काही कर्मकांड करणारे लोकं असतात, तेच करत असतात बऱ्यापैकी. त्याला काही तसा अर्थ नाही म्हणजे काहीच नाही. असं करू पण नये. करू नाही. दुसऱ्यांचं वाईट करून तुमचं चांगलं होणारच नाही ना. शेवटी आपण सगळी परमेश्वराचीच लेकरं आहोत. जसं तुमचा जन्म आहे तसाच माझा जन्म आहे. हं. तुमचं रक्त आहे तसंच माझं रक्त आहे. तुम्ही माझं वाईट करून किंवा मी तुमचं वाईट करून तुमचं चांगलं होणार नाही किंवा माझं चांगलं होणार नाही. शेवटी हिशोब सगळ्यात वर तर आहे. हिशोब सगळ्यांना द्यावाच लागतो. घ्यावंच लागतं. शेवटी ₹4 लालसेपोटी तुम्ही इतरांचं वाईट करायला जाल. आणि हे जर पाळलं लोकांनी, समाधान आहे. आजकाल काय झालंय, पूर्वी लोकांच्याकडे पैसा नव्हता, पण लोकं सुखी होती, समाधानी होती. आता पैसा झालाय परंतु सुख नाही. जेलसी, जळणे किंवा कंपॅरिझन जे म्हणतो आपण, त्याच्याकडे गाडी, मग त्यापेक्षा भारी गाडी माझी पाहिजे. एक-एक फुटासाठी, एक-एक गुंठ्यासाठी लोकं आज एकमेकाच्या जीवावर उठले. शेवटी सगळं इथंच राहणार आहे ना. घेऊन तर कोणी काही जाणार नाही. पैसा, अडका, जमीन, प्रॉपर्टी, घर, गाडी, बंगला. पण आहे तो पण माझं करायचं. आहे तोपर्यंत तुम्ही सुखासमाधानात जागा. लोकांशी प्रेमानं वागा. प्रेमानं जग जिंका.